नमस्कार, मी सुरेश ठमके. जय विशेष मध्ये आपलं स्वागत. आज महाराष्ट्राला शिवसेना आणि भाजपाचा संघर्ष पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले. राणे यांना अटक करण्यात आली. राणेंच्या वक्तव्याचे आणि अटकेचेही पडसाद राज्यभरात उमटले. या संदर्भात आज राज्यात काय घडलं हे जाणून घेऊया जय विशेष मध्ये. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या न्यायालयासमोर त्यांचा खटला चालणार आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून 100 मीटर अंतरावर शिवसैनिकांनी तोबाग गर्दी केली आहे. राणे यांचा निषेध करण्यासाठी काळे झेंडे घेऊन शिवसैनिक हजर आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. सोबतच माजी मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर आहेत. राणे यांना कुठे ठेवणार याबाबत अद्यापही मतमतांतर आहेत. याविषयीच आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी घेतलेला हा आढावा. या ठिकाणी आतमध्ये आता महाड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर जगताप आहेत, भास्कर जगताप, ते देखील या ठिकाणी हजर झालेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना इथे आणल्यानंतर कोणत्याही प्रकारे बाहेर नेलं जाणार नाही. तर त्यांची जी मेडिकल आहे, प्राथमिक जी तपासणी केली ती देखील याच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आता जी त्यांचं न्यायालयासमोर हजर होणार आहे ते पण याच ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होणार केलं जाईल. याची मात्र आता पूर्णपणे खात्री क्लिअर झालेली आहे. कारण जर का डॉक्टर इथं आले तर ह्यानंतर पुढची प्रक्रिया या आपले जे मागे आहेत एमआयडीसी पोलीस आहेत, या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्येच पूर्ण प्रक्रिया पार होणार आहे. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नारायण राणे यांना आणल्यानंतर ज्यांना PCR देऊ का MCR देऊ, त्यानंतर त्यांना ठेवणार कुठं, या प्रश्नाचं उत्तर अजून कोणत्याही प्रकारे इथल्या प्रशासनाने पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की नारायण राणे यांना PCR अगर MCRची ऑर्डर त्यांना ठेवणार कुठे. याच बरोबर जे नारायण राणे इथे आल्यानंतर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत, त्यांचे चिरंजीव अनिकेत निकम हे या ठिकाणी त्यांचं पूर्ण कामकाज बघणार आहेत. आणि पुढे आता आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय की नारायण राणेंना PCR होतं अगर MCR होतं आणि पुढची कारवाई काय होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. सचिन कदम, जय मराठी न्यूज, रायगड. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आजची रात्र कोठडीतच काढावी लागण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयानं त्यांना कोणत्याही पद्धतीचा दिलासा दिलेला नाही. तर उच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी करण्यासही नकार दिला होता. त्यामुळे बुधवारी रीतसर याचिकेनंतर सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे नारायण राणे यांना आज महाड पोलीस ठाण्यातच आजची रात्र काढावी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणावरून उठवण्यात आलं. पोलिसांनी अर्ध्या ताटावरून राणेंना उठवलंय. एका कार्यकर्त्याच्या घरी जेवण घेत असताना अचानक पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी राणे यांना जेवणावरून उठवलं. नारायण राणे यांना अर्ध्या ताटावरून उठवण्यात आलं. कार्यकर्त्यांनी पोलिसांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि राणे यांना ताब्यात घेतलं. एक मिनिट साहेब जेवतात. एक मिनिट साहेब जेवतात. एक मिनिट हो साहेब जेवतात. एक
मिनिट साहेब जेवतात एक मिनिट साहेब जेवतात एक मिनिट हो साहेब जेवतात एक मिनिट साहेब जेवतात साहेब जेवतात साहेब जेवतात साहेब जेवतात नाही घेऊ नये एक मिनिट साहेब जेवतात एक मिनिट साहेब जेवतात एक मिनिट हो साहेब जेवतात एक मिनिट साहेब जेवतात साहेब जेवतात साहेब जेवतात साहेब जेवतात नाही घेऊ नये एक मिनिट साहेब जेवतात एक मिनिट साहेब जेवतात एक मिनिट हो साहेब जेवतात एक मिनिट साहेब जेवतात साहेब जेवतात साहेब जेवतात साहेब जेवतात नाही दरम्यान नारायण राणे यांच्या एकाच वक्तव्यासाठी अनेक ठिकाणी गुन्हे का दाखल करण्यात आले असा सवाल कायदेतज्ञांनी उपस्थित केलाय। नाशिक, ठाणे, महाडसह पुण्यातही राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे राणे यांच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी गुन्हे का दाखल करण्यात आले असा सवाल कायदेतज्ञांनी उपस्थित केला। एक बाब जी कायदेशीर दृष्ट्या जी खटकू शकते ती अशी की ह्या वक्तव्यावरती 3 गुन्हे दाखल झालेत, एक नाशिकमध्ये, एक पुण्यामध्ये आणि एक रायगडमध्ये, आणि एकाच गुन्ह्यासाठी 3 वेगळे FIR करता येतात की नाही हा नक्कीच कोर्टात मुद्दा मांडता येईल, कारण त्याचं उत्तर नाही असं आहे। वारंवार सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यावर भाष्य केलेले आहे। एका गुन्ह्यासाठी एकच गुन्हा दाखल करता येतो। दरम्यान राणे यांच्या अटकेमुळे घटनात्मक मूल्यांचं उल्लंघन झाल्याचं JP नड्डा यांनी म्हटलंय। अशा कारवाईमुळे आम्ही घाबरणार नाही असंही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी ट्विटद्वारे म्हटलंय। JP नड्डा यांचं नेमकं म्हणणं काय आहे आपण पाहूया ट्विटच्या माध्यमातून। महाराष्ट्र सरकारनं राणेंना केलेली अटक घटनात्मक मूल्यांचं उल्लंघन आहे। अशा कारवाईमुळे आम्ही घाबरणार नाही। भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला मिळणाऱ्या समर्थनामुळे ठाकरे सरकार चिंतेत आहे। आम्हाला लोकशाही महाराष्ट्र सरकारनं राणेंना केलेली अटक ही घटनात्मक मूल्यांचं उल्लंघन आहे। अशा कारवाईमुळे आम्ही घाबरणार नाही। भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला मिळणाऱ्या समर्थनामुळे ठाकरे सरकार चिंतेत आहे। आम्हाला लोकशाही मार्गाने आमचा लढा सुरू ठेवायचा आहे असंही नड्डा यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना संयम बाळगण्याची गरज असल्याचं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। राणेंच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मात्र तरी पक्ष राणेंच्या पाठीशी आहे। राणेंच्या पाठीशी भाजप आहे आणि राहणार असा दावाही त्यांनी केलाय। बोलण्याच्या ओघात राणे बोलून गेले असतील, मात्र राणेंवर कारवाई कायद्याच्या कक्षात येत नाही असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी पोलिसांची कारवाई असल्याचं त्यांनी म्हटलंय। भाजपच्या कार्यालयावर हल्ले खपवून घेणार नाही। कुणीही भाजपाची जनआशीर्वाद यात्रा थांबवू शकत नाही। केंद्रीय मंत्र्यांना निर्लज्ज म्हणतात तेव्हा कारवाई का होत नाही असा सवालही फडणवीस यांनी विचारलाय। लाथा घालीन म्हणतात तेव्हा कारवाई का नाही? फडणवीस चौकीदार चोर आहे म्हणतात तेव्हा कारवाई का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। म्हणजे एखाद्याने वासरू मारलं म्हणून आम्ही गाय मारू, अशा प्रकारे जर सरकार वागत असेल तर एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी मी सांगतो, भारतीय जनता पक्ष राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण भारतीय जनता पक्ष पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठीशी उभा राहील आणि राहतोय। तुम्ही केंद्रीय नेत्यांना निर्लज्ज म्हणता, त्याच्यावर ऑफेन्स का नाही दाखवलं?
तुम्ही लाथा घाला म्हणता, त्याच्यावर ऑफेन्स का नाही दाखवलं? कोणी चौकीदार चोर आहे म्हणतात, त्याच्यावर ऑफेन्स का नाही दाखवलं? ही जी काही दुटप्पी भूमिका आहे ना, ही योग्य नाही आहे. भूमिका एक राहिली पाहिजे. अवैधपणे राणे साहेबांना पोलिसांनी अटक केली तरी जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. आमचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ती यात्रा आम्ही पूर्ण करू. भाषेबद्दलच बोलायचं तर दसऱ्याचं भाषण काढून दाखवा असं आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. प्रत्येकाची आपली एक शैली असते असं पाटील यांनी म्हटलंय. पाटील यांनी या संदर्भामध्ये अतिशय परखड अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही प्रतिक्रिया आपण पाहूया. राणेंचा तर आक्रमक स्वभाव आहे आणि त्यामुळे त्या स्वभावाला ह्या वयामध्ये मुरड घालता येत नाही. त्या स्वभावामुळे त्यांनी एखादी गोष्ट म्हटल्यानंतर त्यांच्याशी बोलण्याची आमच्याकडे व्यवस्था आहे, ते बोलू. पण म्हणून एका कॅबिनेट मिनिस्टरला अटक करणं, अटक वॉरंट नसताना हे कुठे चाललेलं आहे सगळं? यह गंभीर मामला है और ये चिंता का विषय है. एक तरह से ये लोकतंत्र का हनन है, लोकतंत्र की हत्या है. कुछ शब्द नारायण राणे जी ने जरूर ऐसे प्रयोग किए होंगे जो मुझे लगता है जिन शब्दों से बचा जा सकता था, किंतु क्या ये टॉलरेंस है? क्या यही कानून है? महाराष्ट्र के कुछ मंत्री बता रहे हैं कानून सर्वोपरि है. भारतीय जनता पार्टी के दफ्तरों के ऊपर पत्थरबाजी करना, लोगों के जान को जोखिम में डालना, क्या ये कानून है? महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव का अमृत महोत्सव माहीत नसणं हे अतिशय दुःखदायक आहे. आणि त्यावर वक्तव्य केलं म्हणून अटक करणं हे तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला लाजवेल अशी कृती आहे. त्यामुळे दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्र्याला अटक होणं याचा भारतीय जनता पक्ष निषेध करते. सुरुवात शिवसेनेने केली आहे, मात्र शेवट आम्ही करू. भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला आव्हान दिलंय. शिवसेनेनं तमाशे बंद करावेत, नाहीतर आम्ही तांडव करू असा इशाराही शेलार यांनी दिला. शेलार अतिशय आक्रमक झालेले आहेत. शेलार यांनी शिवसेनेला आव्हान दिलंय. शिवसेनेनं आपले तमाशे बंद करावेत, अन्यथा आम्ही तांडव करू असा इशाराच शेलार यांनी दिलाय. या अटकेचा आम्ही संपूर्णतः निषेध आणि धिक्कार करतो. राज्य सरकारला आणि विशेषतः शिवसेनेला याचा गर्भित इशारा आम्ही देऊ इच्छितो. सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करू. दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात आज हे सर्व प्रकरण ज्या वक्तव्यावरून सुरू झालंय, ती वक्तव्य नेमकी काय आहेत आपण पाहूया. आज 74 वर्ष पूर्ण करून 75व्या वर्षात अमृत महोत्सवी नाही, हिरक महोत्सवी अमृत महोत्सव. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. मला बोलायचा अधिकार तरी आहे काय? बाजूला म्हणा एखादा सेक्रेटरी ठेवा आणि विचारून बोल, त्याविषयी नाही काय. किती वर्ष आली देशाला संतुलन? हिरक महोत्सव काय हे असतं तर कानाखाली चढवले. हे काय देशाचं तुम्हाला स्वातंत्र्य दिनाची माहिती नसावी? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधानांना थेट पत्र लिहिलंय. या पत्रात नारायण राणे यांना आता मंत्री पदावरून काढण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात राऊत यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपाने नारायण राणेंना केवळ शिवसेनेवर घुसण्यासाठीच तयार केलेला आहे. बाकी त्यांच्या मंत्रिपदामध्ये बाकी काही अर्थ राहिलेला नाही. परंतु किती सहन करायचं याची एक सीमारेषा ठरलेली आहे. परंतु एक निश्चित की पहिल्या दिवसापासून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंच्या डोक्यामध्ये जे केंद्रीय मंत्रिपद घुसलंय त्यामुळे ते बेताल वक्तव्य करत सुटलेले आहे. त्याच्यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केलेला आहे.
आता काल तर त्यांनी तो कहर केलेला आहे. आम्ही त्यांना फार गांभीर्याने घेत नाही, परंतु पोलीस ठाण्यामध्ये जी काय तक्रार दाखल झालेली आहे, पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी करत असतील तर त्यामध्ये शिवसेना डायरेक्ट त्याच्यामध्ये शिवसेनेचा काय संबंध नाही आहे, पण तक्रार करणं हे क्रमप्राप्त आहे. आता वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. पाहत रहा जय महाराष्ट्र. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक, महाड, पुण्यातही राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. राणेंना अटक करण्याचे नाशिक पोलीस आयुक्तांनी आदेश काढले. वास्तविक या सर्व घटनाक्रमाची सुरुवात नाशिक आयुक्तांपासूनच झाली. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. गुन्ह्याचं गांभीर्य बघता गुन्हा दाखल झाला असल्याचं त्यांनी म्हटलं. कायदेशीर बाबीनुसार प्रक्रिया केली जाईल. ज्या ठिकाणी ते असतील तिथून त्यांना अटक करून न्यायालयात दाखल केलं जाईल. अटक झाल्यानंतर उपराष्ट्रपतींना प्रोटोकॉलनुसार माहिती देण्यात येईल. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याच्या आदेशांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता कारवाईचे आदेश देण्यात आल्याचंही नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री साहेबांनी हा विधान केलेला आहे की जर मुख्यमंत्री साहेबांनी जर त्यांच्या सचिवांचे सल्ला घेतलं किंवा त्यांना विचारपूस केली तर त्याच्यावर बलप्रयोग करावा असा विधान समोर आल्यामुळे इथून नाशिक आणि जे तक्रारदार आहेत त्यांनी असं त्यांच्या तक्रारमध्ये म्हटलेलं आहे की त्यांची जे समूह आहेत त्यांची भावना दुखावली गेलेली आहे आणि त्या निमित्ताने हे दोन्हीचे विचारात घेऊन इथे पथक रवाना करण्यात आलेलं आहे माननीय मंत्री महोदयांना अटक करण्यासाठी. अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं चुकीचं आहे. शिवसैनिकांच्या भावना दुखवणं, माती भडकवणं अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्टेटमेंट करून अराजकता माजवणे जनतेमध्ये ही काही बरोबर नाही. लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. त्यामुळे आम्ही शिवसैनिकांनी या ठिकाणी सायबर क्राईमला तक्रार दिली. नारायण राणेंवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि निश्चितपणाने पुढील काळामध्ये कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. याच आदेशानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांनी अटक केली. नारायण राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. संगमेश्वर इथं पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. राणेंना गुन्ह्यांसंबंधी माहिती दिली गेली. पोलिसांचा माध्यमांशी बोलण्यास नकार होता. माध्यमांना कोणत्याही पद्धतीची माहिती देण्यात आली नाही. दरम्यान उच्च न्यायालयानंही तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला. पोलिसांनी कोणतंही अटक वॉरंट दिलं नसल्याचं भाजपा नेते प्रमोद जठार सातत्यानं सांगत राहिले. मात्र तरीही राणेंना अटक करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून राणेंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी नारायण राणेंची प्रकृती ढासळल्याचं समोर आलं. राणेंचा रक्तदाब आणि रक्त शर्करा वाढल्याचं समोर आलं. संगमेश्वरमध्ये भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. नारायण राणे अखेर पोलिसांच्या ताब्यात. सर मंत्री जी खाना खा रहे हैं, खाना खाने को भी दे नहीं रहे, दवा ले रहे, डॉक्टर अंदर है. क्या जबरदस्ती है? ये किस लिए हो रहा है? पोलीस काय म्हणतात? पोलीस म्हणतात आमच्यावरती दबाव आहे, हमको ऊपर से बहुत दबाव है, प्रेशर है. ना कॉपी दिखाते ना कुछ दिखाते. रत्नागिरीचे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करण्यात आलेला आहे आणि सीआरपीसीचे जे कलम 141 आहेत त्याप्रमाणे हे जे अटकेची कारवाई आहे ते त्यांनी करून साहेबांना माननीय केंद्रीय मंत्री साहेब श्री नारायण राणे साहेबांना आमच्या ताब्यात द्यावं आणि आम्ही साहेबांना रत्नागिरी कोर्टात समोर उपस्थित करून त्यांचे रिमांड घेऊन मग पुढची कारवाई करू
असा आपल्याला योजलेला आहे. नारायण राणेंवर कोणत्या कलमांतर्गत कारवाई झाली आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भादवी कलम 504 अन्वये एखाद्या व्यक्तीचा ठरवून अपमान करणं. भादवी कलम 505(2) सार्वजनिक अशांतता पसरवणारी वक्तव्य करणं. भादवी कलम 506 शारीरिक इजा पोहोचवणारी धमकी देणं. भादवी कलम 500 अब्रू नुकसान करणं. भादवी कलम 189 लोकप्रतिनिधीला धमकी देणं. भादवी कलम 153 चिथावणी देणं. दरम्यान राणे यांच्या अटकेनंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी थेट पोलीस ठाण्यातच आंदोलन सुरू केलं. त्यांच्या या आंदोलनामुळे काही पोलीस ठाण्यातील वातावरण काही वेळ तणावपूर्ण झालं होतं. त्यांच्यासोबत आमदार नितेश राणे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. मला एसपीला भेटवा, मला नियम दाखवा, कागदावर नियम नाही. हे व्हिडिओ काढते माझी नोंद दाखव ना. मला तू घेतली येतात की लपवतो कशाला? मला नोंदी दाखवा ना साहेब, मी हात जोडतो तुमच्या. मला नोंदी दाखवा, मला नोंदी दाखवा. नाही मी उपोषणाला बसणार साहेब. मला तुम्ही अटक करा, मला नोंदी दाखवा. एसपीने मला भेटायला सांगा. नाही ही पद्धत चुकीची आहे. नाही ही पद्धत चुकीची आहे साहेब. तुम्ही आमदार होता, खाली बसा. खाली बसा, खाली बसा. मला नोंदी दाखवता. आता म्हणतात फाईलला घेऊन चाललो. साहेबांच्या जीवाला धोका आहे. साहेबांना तुम्ही रस्त्यात मारणार. साहेबांना तुम्ही रस्त्यात मारणार आहात. साहेबांचा खून करणार तुम्ही. सर बसा खाली. सर खाली बसा. खाली साहेब मला एक मिनिट. खासदार साहेब एसपी भेटत नाहीये. एसपी दरवाजा बंद करून बसले. गुन्ह्याखाली आम्हाला अटक केलं. आम्हाला फेसबुक लाईव्ह कर. एक मिनिट लाईव्ह कर. कुठल्या गुन्ह्याखाली आम्हाला अरेस्ट केलाय ते जाणण्याचा आम्हाला अधिकार आहे की नाही? जय विशेष मध्ये आता वेळ झाली आहे